सध्या पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांच्या टॅक्सवरून पुन्हा एकदा वातावरण गरम झालेलं आहे। या गावातील मंडळी या महानगरपालिकेच्या करला ज्या टॅक्सला ह्या जिजिया कर किंवा अशा पद्धतीचा जाचक कर असलेले बोलत आहेत। त्यामुळे आंदोलनाचा पुन्हा एकदा पवित्रा घेतला जातोय। मागच्या वर्षी देखील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या अगोदर आंदोलनाचा पवित्रा घेतला गेलेला होता आणि आता पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला जातोय। मात्र त्यामागची तांत्रिक बाब काय आहे ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर ती तांत्रिक बाब समजून घेण्यासाठी आपण या समाविष्ट गावांमधील ॲडव्होकेट शैलेंद्र चव्हाण यांच्याकडून त्या टॅक्स बाबतची माहिती घेणार आहोत। नेमक्या काय त्रुटी आहेत आणि नागरिक कशामुळे आंदोलनाच्या पवित्र्यात आलेले आहेत, नेमकं काय भाऊ टॅक्सची काय समस्या आहे तुमच्या गावांची? ज्यावेळी पुणे महानगरपालिकेमध्ये गावं समाविष्ट झाली, पुणे महानगरपालिकेच्या टॅक्स डिपार्टमेंटने सदर गावांची टॅक्स आकारणी करते वेळी ह्या सर्व उदाहरण शिवण्याचं सांगायचं झालं तर की वारजे गावचा रेडी रेकनर घेऊन लगतच्या पेठेचा तर त्याची टॅक्सची आकारणी शिवणे, कोंडवेदावडे किंवा उत्तमनगर, कोपरे ह्या गावांना वारजेची लगतची पेठेचा रेट घेऊन अंमलबजावणी केल्यामुळे आणि शिवणे, कोंडवेदावडे, कोपरे गावचा रेडी रेकनर गव्हर्नमेंटनी फिक्स करून दिला असूनही वारज्याचा रेडी रेकनरच्या रेटप्रमाणे आकारणी करण्यात आल्यामुळे लोकांना जे काय वास्तविक ॲक्च्युअलमध्ये टॅक्स येणं गरजेचं होतं तर त्या टॅक्स येण्याऐवजी तिप्पट चौपट टॅक्स वारज्याचा रेट घेतल्यामुळे लोकांना आलेला आहे आणि ह्या सर्व कारणामुळे टॅक्सची रक्कम ही लोकांना भाडे स्वरूपात मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जादाची होते। त्यामुळे लोकांचा हा सध्या आक्रोश निर्माण झालेला आहे। नाही म्हणजे आता हे झालं हे की किती रुपये इथं वारज्यात समजा टॅक्स बस असेल, किती इथं शिवण्यामध्ये टॅक्स बसतो उत्तमनगरमध्ये? आता टॅक्सचं कॅल्क्युलेशन पूर्णपणे रेडी रेकनरवर असतं। तर उदाहरण सांगायचं झालं तर शिवणे गावचा रेडी रेकनर 8,500 स्क्वेअर मीटर म्हणजे गुंठ्याला साधारण 8.5 लाख रुपये आणि वारजे गावचा रेडी रेकनर 23,000 प्रति चौरस मीटर म्हणजे साधारणपणे 23 लाख रुपये गुंठा। 8 लाख आणि 23 लाखामध्ये इथेच तिप्पट प्रमाणात फरक आहे आणि तो हा रेट लावल्यामुळे इफेक्टिव्हली ते तिप्पट चौपट प्रमाणात टॅक्सवर त्याचा भुर्दंड त्या गावातल्या लोकांना पडतो। जर कॉर्पोरेशनने ज्या गावाला गव्हर्नमेंटने ठरवून दिलेला रेडी रेकनरचा रेट लावला आणि त्या प्रमाणात टॅक्स घेतले तर लोकांना पण ह्याच्यातनं रिलीफ मिळेल आणि लोकांची मागणी योग्य आहे। तर लगतच्या पेठेचा रेट जर त्या गावाला रेट्सच अवेलेबल नसतील तर घेणं योग्य आहे ना? नाही पण आता मला सांगा, ज्या नळातून वारज्याला पाणी येणार आहे, ज्या स्ट्रीट लाईटच्या खांबातून वारज्यामध्ये प्रकाश पडणार आहे, त्याच स्ट्रीट लाईटचा खांब शिवण्यामध्ये असणार आहे, तोच नळ शिवण्यामध्ये असणार आहे, त्याच सर्व महानगरपालिकेच्या सुविधा शिवण्यामध्ये असणार आहेत। मग टॅक्सच्या दरात तफावत का अपेक्षित आहे तुम्हाला? तफावत म्हणजे आता हे सगळं पूर्णपणे ज्यावेळेस ह्या सुखसुविधा कॉर्पोरेशन ह्या गावांना प्रोव्हाइड करेल त्याच्यानंतर ते टॅक्स ॲप्लिकेबल झाले तर योग्य आहेत ना। तुम्ही आता जर वारजे गावामध्ये 1000 कोटीची कामं केली आणि त्या कम्पॅरेटिव्हली शिवणे गावात 50 कोटीची कामं केली आणि तुम्ही जर वारजे गावाप्रमाणे टॅक्स घेताय तर लोकांना सुविधा पण मिळणं गरजेचं आहे। आज वारजे, शिवणे, कोंडे, उत्तमनगरला पाण्याची सुविधा ते आता जगजाहीर आहे, पाणी मिळत नाही, रोड नाही आहे, ड्रेनेज नाही आहेत, कचऱ्याची समस्या आहे, या सगळ्या गोष्टी आता ते हळूहळू ज्यावेळेस पूर्ण करतील, सगळ्या ॲम्युनिटीज पूर्ण प्रोव्हाइड करतील त्यानंतर तो फुल रेट लावावा। आणि टॅक्स आकारणीचा हा कायदा किंवा नियमच असं सांगतो की रेडी रेकनर RV व्हॅल्यू जी फिक्स होते, RV व्हॅल्यू ही रेडी रेकनरवर होते। त्यामुळे लोकांची मागणी चुकीची नाही आहे, ते रेडी रेकनरप्रमाणे RV व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी आणि त्याच्यानंतर टॅक्सची आकारणी व्हावी। म्हणजे एकूणच RV व्हॅल्यूवर टॅक्सची आकारणी व्हावी, जे की पुणे महानगरपालिकेच्या जुन्या हद्दीतही सोयीसुविधा त्याच असणार आहेत, नवीन हद्दीतही त्याच असणार आहेत। मात्र नवीन हद्द आत्ता आलेली आहे आणि त्या प्रमाणात तिथं विकास कामं झालेली नसल्यामुळे तेवढा टॅक्स लावू नये असं तांत्रिक ज्या मुद्द्यांवर आपल्याला उत्तर अपेक्षित होतं ते शैलेंद्र चव्हाण यांनी सांगितलं। आणखीन काही वेगळे मुद्दे तुम्हाला मांडता येतील त्या संदर्भात? तर बाकी काय ना, टॅक्स संदर्भात हा टेक्निकल मुद्दामध्ये हाच आहे, ह्याच्यात अडचण निर्माण झालेली आहे। आणि RV व्हॅल्यू का महत्त्वाची आहे त्यासाठी, कारण का आता उदाहरणार्थ भाडे उत्पन्नावर सांगितलं तर वारज्यातल्या 1 BHKला भाडं 15,000 आहे, तर तो माणूस वर्षाला 7 ते 8 ते 10,000 टॅक्स देणं त्याला काही वाटत नाही, पण तोच 8-10 हजार टॅक्स शिवण्याला पडला तर त्याला वार्षिक प्रति महिना भाडं 4 आणि 5 हजार रुपये, त्यामुळे लोकांना ते मान्य नाही आहे।
आता मग आता या आंदोलनाचं पवित्र तुम्ही घेतलेलं आहे साधारणपणे या गावातल्या सगळ्या लोकांनी, तर कसं कसं तुम्ही आंदोलन करणार आहेत, काय साधारणपणे प्रयोजन? आता ह्याच्यात आपल्या राज्याचे मुख्यमंत्र्यांपासून आपले पालकमंत्री आमदार साहेब सगळ्यांना पत्रव्यवहार केलेले आहेत. आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आता स्थगिती दिलेली आहे, परंतु ह्याच्यासाठी ठाम निर्णय घेण्यासाठी आम्ही त्यांचा पाठपुरावा करतोय. तर जे पाठपुरावा करूनही त्यांनी कुठल्याही प्रकारे सहकार्य नाही केलं शासनाकडनं, तर लोकांचं एक सामूहिक आंदोलन मोठ्या प्रमाणात छेडण्याची तयारी आहे आमची. म्हणजे एकूणच आगामी काळामध्ये या समाविष्ट गावांमध्ये एक मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभं राहू शकतं, छेडलं जाऊ शकतं. आणि जर का पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार असतील किंवा हे शासन ही निवडणूक आयोग जर निवडणुका लावणार असेल, तर मात्र आगामी काळामध्ये या इलेक्शनचा मुद्दा या 32 गावांचा टॅक्स असू शकतो आणि त्याचा फटका नक्कीच शासनाला बसेल. कारण का याच्यापूर्वीच्या 2 निवडणुका खोटी आश्वासनं देऊन निवडणुका रेटून नेल्यानंतर आता पुन्हा एकदा टॅक्सची मागणी केली जात असल्याचं या भागातील ग्रामस्थ सांगतायत. त्यामुळे तिसऱ्या निवडणुकीला हे ग्रामस्थ त्याचा फटका दिल्याशिवाय राहणार नाही, असंच काही चित्र या ठिकाणी निर्माण झालं आहे.